कल्पनेच्या पलीकडचं आहे. मी विचारच करू शकत नाही. स्वानंदीला सत्य कळल्यानंतर खूप मोठा धक्का बसला असेल ना तिला. मला तर स्वानंदीची आणि त्या बाळाची खूप काळजी वाटते. काळजी तर मलाही वाटते साहेब, किंवा काळजी कमी, भीती भीती जास्त वाटते. त्या घरात राहण्याची भीती वाटते मला. मान्य आहे मला तुला भीती वाटतेय. काय स्वानंदीवर आपल्याच घरात हल्ला झाला आणि घरच्या एका सदस्यानं तो घडवून आणला म्हणून तुला असं वाटणं स्वाभाविक आहे. मी पण खूप हेल्पलेस आहे म्हणे. सुजितला मी समजावायला गेलो पण माझ्या लक्षात आलं की खूप उशीर झालाय. पण माझ्या लक्षात आलं की माझा मुलगा माझ्या हातातून निसटलाय. इतका निसटलाय की त्यांनी माझा अपमान केला. काय? हो म्हणे. सुजित मला खूप बोलला, अपमान केला माझा. खूप वाईट वाटलं रे मला. आपल्याच मुलानं आपल्याला शिव्या द्याव्या इतकं दुर्दैव नसेल कुठल्याही बाबाचं. खूप बोल, खूप. साहेब तुम्ही शांत व्हा. शांत व्हा साहेब, प्लीज. रडू वगैरे नका. हे घ्या पाणी प्या. चला, ही चाल यशस्वी झाली तर मणीचा माझ्यावर अजूनही विश्वास आहे. उत्तम. वॉर्डन मॅडम आणि मणी सर माझ्याशी असं का वागतायत? या आधी माझ्याबद्दल एकही चुकीचा शब्द बोललेला मणी सरांना सहन होत नव्हता. पण आता तर चक्क सुजित सरांनी मला मारण्याचा प्लॅन केला होता. तरी मणी सरांनी काहीच का केलं नाही? या दोघांना खरंच काही फरक पडत नाहीये का?